Good morning, friends. Today we start new chapter number 4, measurement of matter. Matter हा शब्द, this word आपण अनेक पद्धतीने जाणतो. जसं सबस्टन्स, सायन्समध्ये आपण शब्द वापरतो सबस्टन्स म्हणजे पदार्थ, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, त्यावेळेस बॉडी शब्द वापरला जातो वस्तूसाठी पण. परंतु अशी वेगवेगळी नावं न देता हे सबस्टन्स, ऑब्जेक्ट हे सॉलिड पण असतात, लिक्विड असतात, गॅशियस फॉर्ममध्ये असतात, मेटल असतात, नॉन मेटल असतात, मेटलॉइड्स असतात, इलेमेंट असतात, कंपाऊंड असतात, मिक्सचर असतात. मग असं सेपरेट क्लासिफिकेशन न करता सायन्समध्ये या सर्वांना एकच शब्द आहे, तो म्हणजे मॅटर, म्हणजेच पदार्थ. हे मॅटर, याचं मेजरमेंट, याचं मापन कसं करतात, याच्यावर काय स्टडी केला आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्सने पाहिजे. त्या अगोदर आपल्याला रिव्हिजन, रिकॉलमध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे, व्हॉट इज द डॉल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ॲटम, ज्याला आपण स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणतो ऑब्जेक्टच्या, सबस्टन्सच्या, पूर्वी किंवा मागच्या वर्षी आपण अनेक ॲटमची थिअरी पाहिलेली आहे. भरपूर सायंटिस्टनी प्रयत्न केला की ॲटम कसा असला पाहिजे. सर्वात अगोदर भारतीय ऋषीमुनी कणाद ऋषींनी अणुविषयी सिद्धांत मांडला, ज्याला आपण कणाद, असं कण म्हणतो, अन्नाच्या कण. त्यावेळेस माहीत नव्हतं, ऋषीमुनींनी संशोधन केलं. मग डॉल्टनने प्रयत्न केला की ॲटम कसा असतो, की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड एज ॲटम, ज्याला आपण अणू म्हणतो. दोन ॲटम एकत्र आले तर त्याला आपण मॉलिक्यूल म्हणजे रेणू म्हणतो. हा ॲटम डॉल्टननुसार इनडिजिबल असतो, अदृश्य असतो, दिसत नाही. एका सुईच्या टोकावरती लाखो करोडो एवढे ॲटम मावतात. तो इनडिस्ट्रिक्टेबल म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही, त्याचे विभाजन होऊ शकत नाही, त्याचे डिवायडेशन होऊ शकत नाही. प्रत्येकाची प्रॉपर्टी, एका ॲटमची, एका एलिमेंटचा जो ॲटम असेल त्याची प्रॉपर्टी सर्वांची सेम असते, आयडेंटिकल प्रॉपर्टी असते. तो डिस्ट्रॉय होत नाही, क्रिएट होत नाही, नष्ट होत नाही, निर्माण होत नाही, असं या डॉल्टनने आपल्याला सांगितलं. त्यानंतर थॉम्सन, जे थॉम्सन याने ॲटमविषयी मांडणी केली की ॲटम हा प्लम पुडिंग असतो, म्हणजे लाडूसारखा असतो. लाडूमध्ये जसं काजू, बदाम, मनुके, बेदाणे टाकलेले असतात, तसं या ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांना तिथं अवतीभोवती असतो, म्हणजे लाडूसारखा असतो. मध्ये मध्ये चार्ज असतो, मध्ये मध्ये तो भरीव असतो, असा त्याचा अर्थ होतो. त्याने एक प्रयत्न केला. नंतर रुदरफोर्ड या सायंटिस्टने गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला. सोन्याच्या पापुद्रावरती, पत्र्यावरती अल्फा पार्टिकल, आपल्याला माहिती आहे की अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकल. अल्फा पार्टिकलच्या कणांच्या मारा केला, बंबार्डिंग केली. मारा म्हणजे बंबार्डिंग केली. ते बंबार्डिंग केल्यानंतर काही रे, त्याच्यातले जे रे बाहेर पडले, ते रे एक टर्न झाले, काही रिव्हर्स झाले, काही बाउन्स झाले. याच्यावरून तो रुदरफोर्डने सांगितलं की तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आपण मागच्या वर्षी ॲटमच्या बाबतीत पाहिल्या. आणि नील्स बोर मॉडेल, ॲटम इज मेड अप ऑफ
प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन इथपर्यंत आपण मागच्या वर्षी स्टडी केलेला आहे. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲटमची माहिती मिळाल्यामुळे, त्याची प्रॉपर्टी माहिती असल्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग या ठिकाणी मेजरमेंटमध्ये होत असतो. मग पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, हाऊ आर द कंपाऊंड्स फॉर्म. कंपाऊंड ज्याला आपण मराठीमध्ये संयोग म्हणतो, कंपाऊंड कसं तयार होतं. कुठलाही मॅटर किंवा सबस्टन्स याचं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. एलिमेंट असतं, कंपाऊंड असतं आणि मिक्सचर असतं. एलिमेंटची माहिती आपण घेतली. आता आपल्याला कंपाऊंडचे फक्त रिकॉल पाहिजे आहे. कंपाऊंड कसं तयार होतं आपल्याला माहिती आहे. व्हेन 2 or more ॲटम, 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम किंवा एलिमेंट आर कंबाईन्ड टुगेदर बाय केमिकली, रासायनिकदृष्ट्या एकत्र यायला पाहिजे. जसं हायड्रोजन घेतला एलिमेंट आहे, ऑक्सिजन घेतला एलिमेंट आहे, कंबाईन केलं वॉटर तयार झालं. एवढं सोपं नाही आहे. बाय केमिकली मिक्स व्हायला पाहिजे, केमिकली बॉन्ड तयार व्हायला पाहिजे. बाय प्रपोर्शन वेट यायला पाहिजे, एका विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये एकत्र यायला पाहिजे, तेव्हा त्याला तुम्ही कंपाऊंड म्हणणार. तसं मग आपल्याकडे घरी आपण मिक्स मटेरियल बनवतो. जसं चिवडा असतो, त्याच्यात मुरमुरे डाळे असतात, ते सहज आपण एकत्र काढतो. तरी बाय कुठल्या प्रकारची हीट तयार होत नाही, हीट ॲब्झॉर्ब होत नाही. मग तिथं ते कंपाऊंड नाही म्हणता येणार. पण वॉटर, पाणी, ज्याच्या फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे H2O आहे. H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे. ते केमिकली एकत्र आले, प्रपोर्शनमध्ये एकत्र आलेले आहेत, ते विशिष्ट प्रमाणात एकत्र आले आहेत, म्हणून त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. मग आपल्याला अनेक एक्झाम्पल त्यांनी विचारलं आहे, व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. मॉलिक्युलर फॉर्म्युले, मॉलिक्युल म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, फॉर्म्युला म्हणजे सूत्र. मग आपल्याला काही केमिकल जे फॉर्म्युले आहेत त्यांचं सिम्बॉलच्या स्वरूपात आपल्याला मांडणी करायची असेल. जसं वॉटर हे कॉमन नेम आहे, वॉटरच्या फॉर्म्युला H2O. सॉल्ट ज्याला आपण मीठ म्हणतो, सोडियम क्लोराईड म्हणतो, पण त्याचं सूत्र म्हणजे फॉर्म्युला सिम्बॉल वापरून, अक्षरं वापरून NaCl. मग स्लॅग लाईन, लिक्विड चुना, जसं पानाला चुना लावतात, भिजवलेला ओला, त्याच्या फॉर्म्युला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH. पुढच्या फॉर्म्युला विचारला आपल्याला फक्त लाईन, चुनखडी किंवा चुना, तर त्याच्या कॅल्शियम ऑक्साईड. आणि लाईमस्टोन ज्याला आपण चुनखडी म्हणतो, त्याचे कॅल्शियम कार्बोनेट. हे सर्व फॉर्म्युले आहेत. याच्यामध्ये बघा Ca म्हणजे कॅल्शियम, हा एलिमेंट आला. कार्बोनेट हा CO3 फॉर्ममध्ये आला. दोन्ही एकत्र आले, कंपाऊंड तयार झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला रिव्हिजनमध्ये एक रिमाइंडर म्हणून आपण कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CO2 आहे, सल्फ्युरिक ॲसिडच्या फॉर्म्युला H2SO4 आहे. हे सर्वांमध्ये सेपरेट एलिमेंट एकत्र केले केमिकली तर कंपाऊंड तयार होत असतो. मग आपला पहिला पॉईंट आहे आता लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मग हे सबस्टन्स मॅटर एकत्र येताना आपल्याला एक लॉ आहे, केमिकल कॉम्बिनेशन आहे. रासायनिकदृष्ट्या कसे एकत्र येतात, तर रासायनिकदृष्ट्या एकत्र येताना त्याच्या हा जो रिव्हिजन स्टडी इन 19th and 18th century डॉल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड यांनी सर्वांनी केमिकल कॉम्बिनेशनच्या एकत्र रासायनिकदृष्ट्या कसं कॉम्बिनेशन होईल त्याच्या या ठिकाणी अभ्यास केला, की काय फॉर्म्युल्याचा उपयोग कसा केला ते आपल्याला या ठिकाणी फिगर 4.1 मध्ये व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड CaCl2. बघा, एका बिकरमध्ये कोनिकल ग्लासमध्ये कॅल्शियम क्लोराईड घेतलं, त्याच्यात एक टेस्ट ट्यूब घेतलं, टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट घेतलं Na2SO4.
सोडियम सल्फेट ते या कोनिकल फ्लास्कमध्ये टाकलं. दोघांचे वेट या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वेट मशीनवर दिलं आहे 300.23 ग्रॅम. बघा, दोन कंपाऊंड या ठिकाणी एकत्र आहेत. नंतर त्यांना आपण मिक्स केलं. फ्लास्कमधलं टेस्ट ट्यूबमध्ये गेलं असेल, टेस्ट ट्यूबमधलं फ्लास्कमध्ये गेलं असेल आणि नंतर रिॲक्शन झाली, केमिकल एकत्र आले, ते रिॲक्शन झाली आणि कलर चेंज झाला आणि नवीन प्रोडक्ट तयार झाला. त्याचे नाव आहे कॅल्शियम सल्फेट इन NaCl सोल्युशन, व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट. बघा, कॅल्शियम क्लोराईडचं काय तयार झालं, कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड सेपरेट झालं. म्हणजे सुरुवातीला जे रिॲक्टंट होते ते आपण एकत्र केले, मिक्स केले, कलर चेंज झाला, रिॲक्शन झाली आणि प्रेसिपिटेड म्हणजे घट्टता यासारखं तयार झालं आणि त्याचे वेट किती आलं, 300.23 ग्रॅम. म्हणजे रिॲक्शन होण्यापूर्वी जे वेट होतं, रिॲक्टंट जेवढे होते तेवढेच रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला तेवढ्याच मॉलिक्युलर मासमध्ये, क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळालं आणि म्हणून त्याला म्हटलं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. मग कॉन्झर्वेशन म्हणजे काय, कॉन्स्टंट, तेवढंच, अमर, अक्षय असा मराठी अर्थ होतो. आणि म्हणून मास ऑफ ओरिजिनल वेट ऑफ मॅटर, जे ओरिजिनल मास होतं रिॲक्शन करण्यापूर्वी वजन होतं, तेवढंच वजन वेट न्यू फॉर्म प्रोडक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि फ्रेंच सायंटिस्ट अँटोनी ल्युवेझर याने लॉ तयार केला, सांगितलं आहे देअर इज नो राईज म्हणजे कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही, ऑर ड्रॉप कमी होत नाही, इन द वेट ऑफ द मॅटर, वेटमध्ये कुठलाही फरक पडत नाही. किंवा ड्युरिंग केमिकल रिॲक्शन होताना कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. जेवढं वेट असतं सुरुवातीला, टोटल वेट ऑफ रिॲक्टन्स इन सेम ॲज द टोटल वेट ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म ड्यू टू केमिकल रिॲक्शन अँड कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे रिॲक्शन करण्यापूर्वी जे रिॲक्टंट घेतो आपण, जसं कॅल्शियम क्लोराईड घेतलं, सोडियम सल्फेट घेतलं, हे रिॲक्टंट होते. त्यांचं वजन जेवढं होतं, वेट होतं, तेवढंच वेट रिॲक्शन केल्यानंतर सुद्धा झालं. म्हणजे लॉस, कुठल्याही प्रकारचा लॉस झालेला नाही. त्याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे जेवढं घेतलं तेवढंच तयार होणं, त्याला आपण कॉन्झर्व म्हणू. तेवढाच पदार्थ, मॅटर म्हणजे तेवढाच पदार्थ आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला या पहिल्या लॉमध्ये आपल्याला रिकॉल म्हणून डॉल्टन थिअरी, थॉम्सन थिअरी, रुदरफोर्ड, नंतर प्रॉपर्टी ऑफ ॲटम, कंपाऊंड कसं तयार होतो, केमिकल फॉर्म्युले, या सगळ्यांचे उपयोग आपल्याला या चॅप्टरमध्ये होणार आहे. पुढच्या तासाला आपण लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन याची माहिती घेणार आहे. थँक्यू.